केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे. सातत्यात तुम्ही बघताय, कांदा असेल, आता टमाट्याचा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यानंतर तांदूळ असेल, साखर असेल, आणि जे 3 केंद्राच्या सरकारने आणलेले त्या काळातले कायदे असतील, त्याच्यामुळे सातत्याने जो कष्ट करणारा शेतकरी आहे त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे केंद्र सरकारच्या प्रत्येक धोरणामध्ये असतं, आपल्याला दिसतंय. आणि जे केंद्रात होतं तेच दुर्दैवाने महाराष्ट्रात आज होत आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. हिंदी में ये चीज जानना चाहिए मंत्रालय में नो, आय विल नॉट स्पीक इंग्लिश, इन मराठी फर्स्ट. उकडा तांदूळाच्या संदर्भात तुम्ही भूमिका घेतलेली होती. मागच्या वर्षी त्याची खरेदी बंद केली, यावर्षी 20% निर्यात कर लावलाय कांद्याच्या प्रमाणात. मी सातत्याने मागच्या वर्षी तांदूळाबद्दल बोलले, गेले 4 महिने कांद्याचा विषय तुम्ही आता मांडताय, पण तुम्ही माझं ट्विट चेक करा. माझं आणि पियुष गोयलांचं अनेक मतभेद कांद्यामुळे झालेले आहेत. 4 महिन्यापासून मी या धोरणाबद्दल बोलते आणि मी सातत्याने कॉमर्स मिनिस्ट्रीला, पियुष गोयलांना विनंती करत होते की कांदा या देशात सरप्लस आहे, जगामध्ये कांदा कमी आहे, त्याच्यामुळे एक्सपोर्टची परवानगी द्या. त्या काळात त्यांनी दिली नाही. कांद्याचं नुकसान आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर आज 40% टॅक्स लावायचं पाप ह्या सरकारने केलं आहे. तुम्ही मला सांगा, कॉर्पोरेट टॅक्स आणि हाय इन्कमचे जे लोक आहेत त्यांचा टॅक्स तो 30%च्या आत या देशात, पण शेतकऱ्याचा माल हा 40%वर आहे. हा कुठला न्याय मला सांगा. मी सांगितलं की मी फक्त शेतकऱ्यांवर बोलणार आहे, त्याचे प्रश्न असतील तर विचारा. मी 8 दिवसापूर्वीच एक पत्र माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. तातडीने दुष्काळ जाहीर हा राज्यात झालाच पाहिजे. मी ज्या भागातून येते, ज्याची लोकप्रतिनिधी आहे, तिथे सगळ्यांना तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मी पत्र लिहिलेलं आहे की जनावरांचा चारा, माणसांच्या पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, आणि त्याच्यामुळे आता अतिशय गंभीर परिस्थिती अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात एक आहे. सरसकट कर्ज माफी आणि दुष्काळ जाहीर हे झालेच पाहिजेत, अशी आमची आग्रहाची मागणी महाराष्ट्राच्या सरकारकडे आहे. हिंदी में आज जाना चाहिए. आज होता तो कांदा सगळा सडलेला आहे. शरद पवारांना देखील या सगळ्या विषयावर भाष्य केलं होतं. तो कांदा वाचवा असं म्हटलं होतं, मात्र कंटेनरमध्ये कांदा पडून राहिला आणि तो सडला. ही पॉलिसी लेवल JNPTला जो कांदा सडला त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र आणि केंद्र. मी सातत्याने सांगते, ये जुमले का सरकार आहे. डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम, शेतकऱ्याचं इन्कम आम्ही डबल करू असा शब्द देऊन केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्राचं आत्ता सरकार म्हणत आलं, पण डबलिंग तर सोडा, आहे ते पण सोडा. पूर्णपणे खच्चीकरण शेतकऱ्यांचं होतं आहे. इट्स अ अँटी फार्मर पॉलिसी गव्हर्नमेंट. आज झालं का तुमचे सगळे मराठी वाले? आज 200 रुपये कम किए सिलेंडर की कीमत सरकार ने. आपको क्या लगता है, चुनावी फैसला नजर आ रहा है? अरे जुमले का सरकार है, 200 से क्या होने वाला है इस देश में? आप 500 नहीं और कम करना चाहिए था. हमारी जब सरकार थी तो 400 रुपया सिलेंडर था, अभी 1150 है. 200 कम करने से क्या, किस बहन को इसके 200 रुपये बचा के 500-700 कम करने चाहिए थे. और ये सारे इलेक्शन का जुमला है. अभी आ गया इलेक्शन, इसलिए 4.5 साल इनको नहीं सोचा कि महंगाई है, और कर्नाटका के लोगों ने इनको रिजेक्ट किया महंगाई के कारण, बेरोजगार के कारण, इसलिए केंद्र सरकार डरी हुई है. आज मंत्रालय में क्या, जो वर्धा के पीड़ित है, बांध पीड़ित, उन्होंने आज आंदोलन किया, कैसे कहेंगे? ये किसानों के खिलाफ ये महाराष्ट्र और केंद्र की सरकार है. मैं उनसे मांग करती हूँ कि डबलिंग ऑफ इनकम तो छोड़िए, जो पैसा उनको लगता है वो तो उनके मिले. एक एंड माननीय श्रीमती सुप्रिया सुले जी. Sir, thank you very much. On behalf of the NCP-SP, I stand here to speak against the Industrial Relationship Code Bill 2026. Sir, with a heavy heart, I start this debate. Is it a coincidence? Is it destiny? I don't know what to say. Because today, the central trade unions, public sector unions, banking employees, insurance employees, electricity workers, transport workers, and unorganized laborers. These are a list of all the people who have built this nation for what it is today. And all these people are on strike today as we debate this bill. I have a lot of faith in this government as well as the Honorable Minister. I was hoping that I'm not against privatization at all. The privatization, opening up of the economy was started under the leadership of Manmohan Singh ji
when he was the finance minister of this country under the leadership of the Prime Minister at that time. I still remember those days. Narasimha Rao ji was the Prime Minister, and then the entire an insulated economy that we lived in was opened up and we became a global player. I do understand that Mansukh Bhai wants to lead this to have better investments, more people to get jobs, for a better India, to make it the fastest growing economy in the world. But at what cost is my questions to him. Who has built this nation? Of course, the visionaries, people who dreamt of it, large industrial homes. I'm not speaking against them at all. But at the same time, who built companies were the workers who built the companies. मेहनत किसने की? तो वहाँ के जो वर्कर है, उनका खून है, उनकी मेहनत है, और जिन्होंने इस देश को यहाँ तक लाया, थर्ड लार्जेस्ट इकोनॉमी कहते लाया, उसमें सबसे बड़ा हाथ किसी का होगा तो इस देश के किसानों का और मजदूरों का रहा है। और आज ये जो बिल लाया है वो उन्हीं के खिलाफ है। अभी मैं किसानों के बारे में नहीं कहूँगी कि ये व्हाट्सएप नहीं है, लेकिन यूएस डील में क्या हो रहा है वो तो अलग बात है, उसकी अलग चिंता करेंगे। लेकिन आज देश में किसी भी पेपर पढ़िए, नहीं तो चर्चा करिए, तो ऐसे लग रहा है और एक माहौल इस देश में बन रहा है कि यह सरकार गरीबों, शोषित है, वंचित है, पीड़ित है, जो किसान है, जो काम करना जा रहा है, जो देश को बढ़ाया जा रहा है, इसके खिलाफ ये सरकार है। और सुनने का धैर्य रखिए संजय जी और निशिकांत जी। और आप देखेंगे इस कोड में सर 5B IDA 1947 में जब लाया था तो सोन एम्प्लॉइज का था, 220 कोड है, उसमें 300 वर्कर्स सर चलते थे। आज कितने गए? तो 100। मैं कुछ डेटा बताना चाहती हूँ, अनुराग जी सुनिए। 23-24 में नशिकांत जी, संजय जी प्लीज 2009 बैच सुनिए, आप मेरे बैच वाले ही है सब। 2023-24 में का जो रिपोर्ट है, इन्हीं के सरकार का रिपोर्ट है सर। 12,990 फैक्ट्रीज है, उसमें के 1,38,722 वाली जो है उसमें 50 से कम आज मजदूर काम करते हैं। तो इसमें से कितना परसेंट हो गया सर? ज़्यादा लोग तो 50 के नीचे। और एक अरविंद जी ने कहा, आप सुन रहे थे सर, शायद चेयर पे थे, कि जब ये जो रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेड यूनियन होगा, मैं चाहती हूँ कि मनसुख भाई इस पर जवाब दे हमें, कि जब रजिस्ट्रेशन ऑफ ट्रेड यूनियन होगा तो पहले था कि लेस देन 50 अगर हो गया आज तो 20 नंबर था, अगर 20 आपके पास कामगार है तो रजिस्ट्रेशन करना ज़रूरी नहीं है। लेकिन आज इन्होंने वो नंबर बढ़ के 50 किया है। आप सोचिए, एक छोटा भी बिजनेस हो, आप किसी भी मॉल में चली जाए, बड़े दुकान है, कोई बिग बास्केट है, कोई भी दुकान में चले जाइए, अगर 50 लोग एक 49 हो तो कोई अधिकार उनको नहीं रहेगा। ऐसे कैसे चलेगा सर? एक जगह आप कह रहे हैं कि आप स्ट्राइक जो कितना एंटी डेमोक्रेटिक है सर, स्ट्राइक्स तो करना बंद ही कर देंगे तो हम बोले नहीं, या तो एलओपी को भी नहीं बोलने देते, मुश्किल से लड़ाई हुई तब बेचारे एलओपी को बोलने दिया सरकार ने, तो एलओपी को भी बोलने देंगे, अभी मजदूरों को भी बोलने नहीं देंगे सर। फिर ये लीगल फिक्स टर्म क्या है? आप प्लीज इसको बताएं हमें कि लीगल फिक्स टर्म का मतलब क्या है, क्योंकि आपके पीरियोडिक लेबर फोर्स और एनुअल